जय महाराष्ट्र। आज धाराशिव जिल्ह्यामधील असलेल्या नवदुर्ग शहराच्या पदाधिकाऱ्यांची त्यांच्या समवेत असलेल्या सर्व पत्रकारांसोबत आज संवाद साधण्यात आला। त्याच्यामध्ये प्रामुख्याने आपण नवदुर्ग शहरामध्ये असलेल्या विकासात्मक धोरणांचा मॅनिफेस्टो जो की आपण प्रकाशित केलेला आहे, ज्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा होता की इंदिरानगर आणि दुर्गानगर आणि वसंतनगर इथल्या असलेल्या स्थानिक लोकांचा कबाला गेल्या 50 वर्षापासून प्रलंबित आहे। त्या कबाल्याचा विषय मार्गी लावण्यासंदर्भात आपण त्या मॅनिफेस्टो किंवा वचननाम्यामध्ये मुद्दा घेतलेला आहे। यानंतर 2 नंबरचा मुद्दा आपण घेतलेला आहे क्रीडांगणाचा, की नवदुर्ग शहरामध्ये असलेल्या तरुणांना क्रीडांगण नाही आहे, त्या क्रीडांगणासाठी आपण 10 एकर क्षेत्र राखीव ठेवून क्रीडांगण उभा करणार अशी ग्वाही दिलेली आहे। यानंतर आपण सर्वात महत्त्वाचा मुद्दा नवदुर्ग शहर याला तालुका करण्यासाठी जो 50 वर्षाचा कालखंड लागला आहे, त्या कालखंडासाठी सर्वतोपरी प्रयत्न आपण जेव्हा आमचं सत्ता शिवसेनेची बसेल तेव्हा करण्यासाठी आपण आग्रही आहोत। यानंतर सर्वात महत्त्वाचा मुद्दा होता की नवदुर्ग शहरामध्ये असलेल्या तरुणांना जी अभ्यास केंद्र आहेत, जी की स्पर्धा परीक्षेची तयारी करतात, त्यांना कुठल्याही प्रकारचा अभ्यास केंद्र नाही आहे। तर जिल्हा नियोजन समिती अंतर्गत जो पालकमंत्र्यांनी निधी दिलेला आहे, त्या निधी अंतर्गत आपण जवळपास एक अभ्यास केंद्र किंवा परीक्षा केंद्र उभा करण्यासाठी आग्रही आहोत। यानंतर नवदुर्गमध्ये असलेला MIDCचा विषय आहे, विषय जरी मोठा असला तरी हा सर्वतोपरी आहे, हा सर्वसमावेशक आहे। नवदुर्ग शहरामध्ये असलेल्या प्रशासकीय यंत्रणेमार्फत जो फॉलोअप घ्यायला पाहिजे, पाठपुरावा करायला पाहिजे, तो पाठपुरावा गेल्या 20 वर्षामध्ये केला गेला नाही आहे। तर अशा प्रकारचा पाठपुरावा जर आमचं सरकार बसलं तर आम्ही नक्कीच करू, याची ग्वाही देखील आपण आपल्या जाहीरनाम्यात केलेली आहे। यानंतर नवदुर्ग शहरामध्ये असलेल्या मुद्दा हे सर्वात महत्त्वाचा आहे, नवदुर्ग शहरामध्ये असलेला मुस्लिम बहुल एरिया, जो की कुरेशी गल्ली असेल, फत्ते गल्ली असेल, हत्ती गल्ली असेल किंवा मग रहीमनगर असेल, येथे असलेल्या नागरिकांना गेल्या 20 वर्षापासून अस्वच्छतेमध्ये राहत आहेत, अनेक दुर्गंधींचा आणि त्यांच्या शरीरावरती परिणाम होतो आहे। याच्या अनुषंगाने आम्ही एक ॲनालिसिस केला, आम्ही तिथे सर्वे केला। तिथे एक गोष्ट निदर्शनास आली की अस्वच्छतेमध्ये राहणाऱ्या मुस्लिम समाजाला हा प्रश्न आहे किंवा जर आपण किती दिवस या मुस्लिम समाजाने या अस्वच्छतेमध्ये राहावं, म्हणून आम्ही एक मॅनिफेस्टोमध्ये महत्त्वाचा मुद्दा घेतला, तो म्हणजे स्वच्छता। मुस्लिम बहुल एरिया पूर्णच्या पूर्ण स्वच्छ करण्याची जबाबदारी आम्ही घेतलेली आहे। याच्यानंतर महत्त्वाचा मुद्दा होता तो मध्ये नवदुर्ग शहराच्या घनकचरा व्यवस्थापन ही महत्त्वाची गोष्ट आहे। शहराच्या बाबतीमध्ये घनकचरा जर झाला नाही, स्वच्छ केला नाही किंवा मॅनेजमेंट केलं नाही तर शहराची सुंदरता आहे ती कुठेतरी बिघडते, तिथल्या स्थानिकांचं आरोग्य धोक्यात येतं। या अनुषंगाने आम्ही तिथे असलेल्या घनकचरा व्यवस्थापनावरती देखील काम करणार आहोत, म्हणून प्राधान्याने त्याच्यावरती देखील लक्ष घातलेलं आहे। यानंतर शेवटचे 2 मुद्दे आहेत, त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा आहे नवदुर्ग शहरामध्ये असलेला महत्त्वाचा मुद्दा आहे की नवदुर्ग शहरामध्ये असलेले प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये लाभार्थ्यांना फक्त 40% लोकांना फायदा झाला आहे, 60% लोकांना फायदा झालेला नाही आहे। तर या अनुषंगाने आपण देखील काम करणार आहोत, 60% लोकांना कसा फायदा होईल याच्या अनुषंगाने आपण काम करणार आहोत। आणि शेवटचा आणि लिस्ट बट लास्ट, तर त्याच्यामध्ये सर्वात शेवटचा मुद्दा आहे नवदुर्ग शहराच्या कुठला रे महत्त्वाचा आहे प्रश्न जनता दरबार। अनेकांनी जनता दरबार भरवला, परंतु शिवसेनेचा हा खरा जनता दरबार आता नव्या रूपामध्ये येणार आहे। आम्ही तयार केलेला दरबार जो आहे, आमचा नगरसेवक, आमचा नगराध्यक्ष येणाऱ्या काळामध्ये दर 10 दिवसाला प्रश्नावली दरबार भरवणार आहेत आणि या प्रश्नावली दरबारामार्फत नवदुर्गकरांचे प्रश्न असतील, शहरातील स्थानिक अंतर्गत प्रश्न असतील, ते प्रश्न सोडविण्यासाठी प्रश्नावली दरबार आपण हा देखील मुद्दा आपल्या वचननाम्यामध्ये घेतलेला आहे। बस, धन्यवाद। कबाल्याचा विषय बघायला गेला तर अनेक वर्षांपासून आम्ही फॉलोअप घेतो आहे। त्याच्यामध्ये मग आपण तिथले असलेले अगोदरचे जे डॉक्युमेंटेशन आहे, जागेचे संदर्भातील सर्व डाटा आहे, तिथे भरलेल्या पावत्या असतील, 53 पावत्या असतील, त्या पावत्या भरलेल्या आहेत। कलेक्टर ऑफिसला देखील आपण फॉलोअप घेतो आहे, परंतु तिथे असलेल्या स्थानिक प्रशासकीय यंत्रणेमार्फत तिथे असलेले रस्ते असतील, जे रस्ते आपल्याला पाहिजेत 6 मीटर मिनिमम आणि 9 मीटर मॅक्सिमम, जे की 20 फूट ते 30 फुटापर्यंतचे रस्ते, तर तिथल्या रस्त्यांच्या संदर्भात ठोस उपाययोजना हे स्थानिक प्रशासन करू शकलं नाही, ज्यामुळे की नगररचनाकार विभागाला याच्यावरती काम करायला अडचणी येत आहेत। मग या अडचणी जर येत असतील तर आपण तिथे कुठेतरी प्रशासकीय यंत्रणेमध्ये काम करत असताना आम्ही एक काम करतोय किंवा तिथले असलेले रस्ते मग तिथल्या स्थानिकांशी चर्चा करून तिथे रस्ते कसे उपलब्ध करता येतील, 20-20 फुटाचे रस्ते मिनिमम आपल्याला लागतात टाउन प्लॅनिंगच्या हिशोबाने किंवा त्यांच्या नियमानुसार, तर ते नियमावलीनुसार आम्हाला काम करायचं आहे। आणि हा विषय समजा जर स्थानिक जिल्हाधिकाऱ्यांमार्फत सुटत नसेल तर पालकमंत्र्यांमार्फत याचा सर्वतोपरी प्रयत्न आमचं सरकार किंवा आमचा नगराध्यक्ष, आमचा नगरसेवक आल्यानंतर करू, एवढी देखील आम्ही ग्वाही दिलेली आहे। विकास कामं केली किंवा पालिकेचा कारभार पाहिला त्यांच्याबद्दल काय वाटतं तुम्हाला, समाधानी आहेत? लोकप्रतिनिधींनी काय केलं ह्याच्यापेक्षा स्थानिकांना काय वाटतं हे खूप महत्त्वाचं आहे। कारण की लोकप्रतिनिधींनी स्थानिक आमदार माननीय राणा जगजितसिंह पाटील यांनी देखील विकास कामांमध्ये भरगच्च असा निधी
महाराष्ट्र शासनाकडून आणला त्याच्याबद्दल दुमत नाही आहे. महायुती म्हणून आम्ही त्यांच्यासोबत आहोत. परंतु हा विकास निधी होत असताना जे स्थानिक महत्त्वाचे मुद्दे होते त्या जे महत्त्वाचे मुद्दे आहेत त्या विकासाच्या महत्त्वाच्या मुद्द्यांना कुठेतरी साईडला केलं गेलं आणि बाकीच्या मुद्द्यांवरती जास्त लक्ष केंद्रित केलं गेलं. मग जेव्हा आम्ही लोकांना फेस करतो, जेव्हा आम्ही त्यांच्याशी इंटरॅक्शन करतो, तेव्हा हे लोक म्हणतात की आम्हाला हा विकासात्मक निधी नको आहे, आम्हाला जे स्थानिक महत्त्वाचे मुद्दे आहेत त्या मुद्द्यांवरती तुमचं काम करा, त्याच्यावरती आम्ही नक्कीच तुम्हाला कुठेतरी योगदान देऊ. अशा पद्धतीची भूमिका स्थानिकांची आहे. त्यामुळं आमचं महायुती सरकार म्हणून राणादादा किंवा तिथले असलेल्या स्थानिक भाजपा पक्षाचे कुठल्याही प्रकारचं वैर नाही आहे. आम्ही त्यांच्यासोबत आहोत. परंतु आम्ही आमचा एक पक्ष म्हणून, आमच्या एक नवदुर्गकरांची भूमिका म्हणून आम्ही पक्ष म्हणून एक भूमिका मांडलेली आहे. जगदाळे यांनी पुन्हा एकदा नगरपालिकेसाठी मोर्चा बांधणी केलेली आहे, त्याबद्दल काय म्हणतो? जगदाळे, अशोक जगदाळे हे विद्यमान नगराध्यक्ष गेल्या वेळेच्या पंचवार्षिकमध्ये. तर या परिस्थितीमध्ये बघायला गेलात अशोक जगदाळे यांनी मॅनिफेस्टो दिला. अशोक जगदाळे म्हणते तर अशोक जगदाळेंबद्दल बोलायला जाल, अशोक जगदाळे किंवा त्यांच्या प्रणीत एक पॅनल त्यांनी उभं केलं. तिथल्या ज्या विद्यमान नगराध्यक्ष महिला होत्या त्या महिला नगराध्यक्षाचं बघायला गेलात तर नवदुर्ग शहरामध्ये जो मॅनिफेस्टो त्यांनी दिला गेला त्या मॅनिफेस्टोचं कुठल्याही प्रकारचं अनुकरण किंवा त्याच्यावरती कुठल्याही प्रकारचं विकास काम केलं गेलं नाही आहे. जर समजा नवदुर्ग शहरामध्ये तुम्ही एखादा विषय दिलाय की लोकांना आश्वासन दिलंय, ते आश्वासनाची पूर्तता हे त्यांच्या पॅनलनं किंवा तिथल्या जगदाळे यांनी केलेली नाही आहे. म्हणून त्यांच्या येणाऱ्या काळामध्ये लोक अस्वस्थ आहेत. त्यांनी घेतलेली भूमिका, ते स्वतः नवदुर्ग शहराचे होते परंतु ते स्वतः व्यावसायिक असल्या कारणास्तव मुंबईला ते राहायचे. नवदुर्ग आणि मुंबई याच्यामध्ये 500 किलोमीटरचं अंतर आहे आणि या 500 किलोमीटर अंतरामध्ये विकास माझा नवदुर्गचा कुठेतरी खुंटला गेला आणि या विकासाला कुठेतरी लोकांनी चालना द्यावी म्हणून आता अशोक जगदाळे विरहित आणि विकासासाठी झटणारा एक तरुण आणि एक पक्ष आणि एक नगरसेवक आता जनता शोधत आहे. नक्कीच याचा कुठेतरी शिवसेना पक्षाला जनतेच्या मार्फत फायदा होणार आहे, हे मात्र नक्की.